नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आपण एक सायन्सची सीरीज चालू केलेली आहे, जनरल सायन्स, आणि ती मुख्यतः उद्देश आहे की जो एमपीएससीचा जो बदलता पॅटर्न आहे, सायन्सचे प्रश्न कसे बदलत आहेत, त्याचा सोर्स नेमका काय आहे, हे सगळं डिस्कस करण्यासाठी म्हणून काय तर आपण एक सायन्सची सीरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण एक छोटे छोटे टॉपिक सायन्सचे ते आपण डिस्कस करत असतो 20 ते 25 30 मिनिटांमध्ये मॅक्स टू मॅक्स, ठीक आहे। पण ते टॉपिक छोटे टॉपिक फार छोटा टॉपिक घेऊन तो आपण डिस्कस करतो आणि त्याचा सोर्स सुद्धा डिस्कस करतो, तो टॉपिक चांगला समजून घेतोय। एवढंच नाही तर आपण हे कसं समजणार की तो एक्झामसाठी रिलेव्हंट आहे की नाही आहे, आणि म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आपण कव्हर करत असतो त्या छोट्या टॉपिकशी रिलेटेड, राईट। आज असाच एक आपण टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजेच काय तर स्पीड ऑफ साऊंड। काय तर स्पीड ऑफ साऊंड। एक लक्षात घ्या, स्पीड ऑफ साऊंड या आधीच एक व्हिडिओ आलेला आहे, तो आहे काय तर टाइप्स ऑफ वेव्स आणि साऊंड। त्यामुळे टाइप्स ऑफ वेव्ह आणि साऊंड ते लक्षात घ्या, तो व्हिडिओ नक्की बघा, कारण साऊंड म्हणजे नेमकं काय ना हे तुम्हाला तिथून कळेल। आणि दुसरा एक कॉन्सेप्ट काय तर हा स्पीड ऑफ साऊंड। यावर्षी सुद्धा आयोगाने 2023 मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे। याआधी सुद्धा बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत या साऊंड या टॉपिकवर, पण त्या साऊंड टॉपिकपैकी छोटासा कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजेच काय तर स्पीड ऑफ साऊंड। बघा, मी परत एकदा सांगतोय की आपण हे सिरीज चालू करण्याचा मागे उद्देश काय आहे, तर जो बदलता पॅटर्न आहे, विद्यार्थ्यांच्या मनात जी थोडीशी भीती आहे सायन्सबद्दल की सायन्स बदलत आहे, न्यूमेरिकल विचारले जात आहेत, कॉन्सेप्ट चांगले समजत नाही आहे, राईट, हे समजण्यासाठी म्हणून काय तर आपण ही सिरीज चालू केली आहे, ज्यामुळे काय होणार, कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि विद्यार्थ्यांची जी मनातली भीती आहे ते दूर होणार आहे। काही व्हिडिओजमध्ये आपण न्यूमेरिकल सुद्धा कव्हर करणार आहोत, त्यामुळे सिरीज नक्की बघा, किंवा हे जे व्हिडिओज मी घेऊन येतोय ते व्हिडिओज नक्की बघा। तुम्हाला हे व्हिडिओज जर कंटिन्यू जर बघायचे असेल तर आकार कॉन्सेप्ट टॉक म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन आकार म्हणजे यूट्यूब चॅनल जायचं, प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मिळेल की आकार कॉन्सेप्ट टॉक, त्यामध्ये तुम्हाला काय तर सायन्सबद्दलचे व्हिडिओज मिळतील आणि ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा। याआधी सुद्धा मी काही व्हिडिओज आणलेले आहेत, कारण आता कॉन्सेप्ट डिस्कस करणं फार जास्त गरजेचं आहे, फक्त वाचून किंवा रट्टा मारून आता सायन्स अटेम्प्ट होत नाही आहे, राईट। तर बघा, आज आजचा टॉपिक आपण चालू करू की स्पीड ऑफ साऊंड, की साऊंड जो आहे ना, ध्वनी आहे, त्याच्या वेगावर नेमका कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतो, म्हणजे बेसिकली आपल्याला असं म्हणता येईल की फॅक्टर्स अफेक्टिंग स्पीड ऑफ साऊंड, की स्पीड ऑफ साऊंडवर नेमका कोणकोणत्या गोष्टीचा फरक पडत आहे, राईट। मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी डिस्कस केले की साऊंड म्हणजे नेमकं काय, टाइप्स ऑफ साऊंड, आणि त्यानंतर आपण डिस्कस केले की साऊंड इज अ काय म्हणतात त्याला, मेकॅनिकल लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे, यांत्रिक अणुतरंग आहे, हे आपण डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे। आता तो सगळा भाग मी इथं रिपीट करणार नाही आहे, ज्यांना बघायचं आहे, ज्यांना कॉन्सेप्ट क्लिअर नाही त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा, ठीक आहे। त्याशिवाय ना काही कॉन्सेप्ट इथं क्लिअर होणार नाही। तर बघा, आता लॉन्जिट्युडनल जर वेव्ह आहे, अणुतरंग आहे, म्हणजे नेमकं काय होत आहे हे सगळं त्यामध्ये डिस्कस केलंय। एकदा फक्त थोडक्यात सांगतोय की व्हायब्रेशनची डायरेक्शन, पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि वेव्ह प्रपोगेट होण्याची डायरेक्शन ही सेमच असते, त्याला काय म्हणतात तर लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हटलं जातं। आता मग अशी जर लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे किंवा त्यामध्ये जर एक्झाम्पल घेतला तर तो ध्वनी तरंग आहे, साऊंड वेव्ह आहे, तर मग त्याच्या स्पीडवर नेमक्या कोणकोणत्या गोष्टीचा फरक पडणार आहे ना, ते आज आपण नेमकं डिस्कस करणार आहोत। तर बघा, प्रश्न काय विचारले, असाच एक प्रश्न आयोगाने 2016 मध्ये विचारलेला आहे की दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते, आपल्याला सत्य आहे की नाही ते विचारले। ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती, आर्द्रता म्हणजे काय तर ह्युमिडिटीशी काय तर समानुपाती, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असते, हे पण विचारले, ते बरोबर आहे की नाही आहे। त्यानंतर तेच आपल्याला डिस्कस करायचे आणि आज आपण हे डिस्कस करणार आहोत, कारण स्पीड ऑफ साऊंडवर कोणत्या गोष्टीचा फरक पडतोय ना, तेच खरं तर डिस्कस करायचं आहे। मग त्याच्यामध्ये एक पॉईंट तो ह्युमिडिटी सुद्धा आहे। नेक्स्ट बघा, हा तोच प्रश्न इंग्लिशमध्ये इथं दिलेला आहे। नेक्स्ट काय तर यावर्षी बघा, कंबाईनच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलाय की तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअससाठी वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग रिकामी जागा सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो। आता हा सुद्धा प्रश्न की हा डायरेक्टला बघा, हा प्रश्न दिले आणि सेम टू सेम शाळेच्या पुस्तकात जसं तसं दिलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा डिस्कस करणार आहोत, राईट। आणि यासाठी सोर्स नेमकं काय, स्पीड ऑफ साऊंड डिस्कस करण्यासाठी नेमका सोर्स काय, किंवा आज आपण सगळं जो डिस्कस करणार आहोत ते तुम्हाला कोणत्या पुस्तकात पाहायला मिळेल, तर 11व्या वर्गातील फिजिक्सची जे पुस्तकं आहेत, कारण 11-12व्या वर्गामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वेगवेगळ्या पुस्तकं असतात, तर फिजिक्सच्या पुस्तकामध्ये युनिट 8 आहे, ज्यामध्ये साऊंड बद्दलची माहिती दिलेली आहे आणि स्पीड ऑफ साऊंड त्यामध्ये एक छोटासा टॉपिक आहे। बघा, चालू करू आपण। हां, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की साऊंड म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारची एनर्जी आहे, तर साऊंड म्हणजे नेमकं काय आहे, तर साऊंड म्हणजे नेमकं लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे। ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक्झाम्पल आपण पाण्यातील तरंग घेतलं होतं, पाण्यामध्ये दगड टाकल्याने जे वेव्स तयार होतात त्यालाच काय तर ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हटलं जातं, राईट।
लॉन्जिट्युडनल वेव्ह जर असेल तर ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात तर काय तर कॉम्प्रेशन. बघा ज्या ठिकाणी जवळ आहे त्या ठिकाणी काय तर त्याला कॉम्प्रेशन म्हणतात आणि ज्या ठिकाणी दूर आहे त्याला रेरिफॅक्शन म्हटलं जातं. तर कॉम्प्रेशन रेरिफॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतात काय तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह. नेक्स्ट बघा काय आहे आता आपल्याला हे समजण्यासाठी थोडंसं ना कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे नेमकं की कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत ते समजण्यासाठी कोणकोणते सायंटिस्टने त्याच्याशी रिलेटेड स्टडी केलेला आहे. राईट, यापैकीच एक सायंटिस्ट म्हणजे तो कोण आहे तर न्यूटन तुमचा फक्त फिजिक्स नाही केमिस्ट्रीमध्ये पण पिच्छा सोडत नाही, तिथं पण तो आहेच. आणि फिजिक्समध्ये आपल्याला तर माहिती आहे की ग्रॅव्हिटेशन तर त्याचा बेसिक कॉन्सेप्ट आहेतच, बेसिक टॉपिक आहेत, त्यावर न्यूटन तर भरपूर अभ्यास करायचा आहे. पण त्यासोबतच साऊंडमध्ये पण आहे, त्यासोबतच तो लाईटमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, तर न्यूटननेच बघा की साऊंडबद्दलचा स्टडी केला होता की न्यूटन एक फॉर्म्युला दिला कशासाठी तर वेलॉसिटी ऑफ साऊंड, वेलॉसिटी म्हणा किंवा स्पीड म्हणा. ठीक आहे, आता हे दोन्ही फक्त काय तर याच्यामध्ये फक्त स्केलर वेक्टरचा फरक आहे, त्यामुळे स्पीड किंवा आता आपल्याला फक्त व्हॅल्यूशी काम आहे, त्यामुळे वेलॉसिटी किंवा साऊंड काही म्हटलं तरी पण चालेल की वेलॉसिटी ऑफ साऊंड. नेमकं काय तर बघा न्यूटनने ज्यावेळेस हा फॉर्म्युला दिला की नेमकं त्याच्यावर कोणत्या गोष्टीचा फरक पडतोय, तर न्यूटनने काय अज्युम केलं की काय केलं की जी पण मीडियम आहे ज्याच्यातून पण साऊंड ट्रॅव्हल करणार आहे तो मीडियम कसा आहे तर तो आहे कसा तर आयसोथर्मल आहे. कसा आहे तर तो आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल म्हणजे काय की ज्याचा टेम्परेचर आहे ना हा कॉन्स्टंट आहे, ज्याचा टेम्परेचर हा काय तर हा कॉन्स्टंट आहे असं न्यूटनने कन्सिडर केलं आणि एक फॉर्म्युला दिला. बघा न्यूटन्स अज्युम दॅट ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ साऊंड देर इज नो चेंज इन द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द मीडियम. आणि अशाच मीडियमला काय म्हटलं जातं तर आयसोथर्मल म्हटलं जातं. वर्ड तेवढं लक्षात ठेवा. बघा मी तुम्हाला परत सांगतोय की इथं आपल्याला फॉर्म्युला अजिबात काही कामाचा नाही आहे, फक्त कॉन्सेप्ट तेवढं कामाचं आहे. आणि हे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे की न्यूटनने ज्यावेळेस हा फॉर्म्युला डिराईव्ह केला की एखाद्या मीडियममधून स्पीड जर साऊंड जर जात आहे तर त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होणार आहे. जर त्या मीडियमवर जर आपण काहीतरी प्रेशर दिलं, काहीतरी जर टेम्परेचर जर चेंज केलं तर अशा वेळेस त्याच्या स्पीडमध्ये काय बदल होणार की नाही असा स्टडी करण्यासाठी म्हणून काय तर न्यूटनने एक फॉर्म्युला तयार केला. पण न्यूटनने हा फॉर्म्युला ज्यावेळेस तयार केला त्यावेळेस त्यांनी काय कन्सिडर केलं की त्या मीडियमचा जो टेम्परेचर आहे तो कसा आहे तर तो कॉन्स्टंट आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर आयसोथर्मल म्हटलं जातं. आणि फॉर्म्युला काय दिला तर बघा डेरिव्हेशन हा पुस्तकामध्ये आपल्याला मिळेल, अजिबात काही कामाचं नाही, इथं सुद्धा फॉर्म्युला सुद्धा काही कामाचं नाही, पण कॉन्सेप्ट समजण्यासाठी गरजेचं आहे. बघा की व्ही म्हणजे काय तर वेलॉसिटी अंडर रूट ई बाय रो. ई म्हणजे काय तर बेसिकली इलास्टिसिटी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे. ई म्हणजे काय तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे, म्हणजे एखादी जर मीडियम आहे ना तो किती इलास्टिक आहे ते डिनोट करण्यासाठी काय तर ई यूज केला जातो. राईट, बघा तो खूप काही डिटेल अभ्यास करू नका, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वगैरे एखादा रिलेटेड टॉपिक आला तर आपण नक्की त्याबद्दल डिस्कस करू. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा की हे डिपेंड कशावर करतं, ई कशावर डिपेंड करतं की हा मीडियम कोणता आहे. मीडियम म्हणजे काय तर तो पदार्थ कोणता आहे, कोणत्या पदार्थातून ते ट्रॅव्हल करत आहे त्यावर ते डिपेंड करतं. आणि रो म्हणजे काय तर हे आहे डेन्सिटी. रो म्हणजे काय तर नेमकी डेन्सिटी आहे, त्या पदार्थाची डेन्सिटी आहे, त्या पदार्थाची घनता आहे. राईट, परत काय केलंय न्यूटनने या ईला रिप्लेस कशाने केलं तर प्रेशरनी. कशाने रिप्लेस केलं प्रेशरनी, त्यामुळे काय तर पी बाय रो लिहिलं. इथं पी म्हणजे काय तर प्रेशर आहे. नेक्स्ट त्याच पीला परत कशाने रिप्लेस केलं DHG. कशाने DHG. इथं डी म्हणजे काय तर हा आहे डेन्सिटी. कशाचा आहे तर डेन्सिटी. पण आता डेन्सिटी कोणती आहे तर ही डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे. कशाचा आहे तर मर्क्युरी. कारण मर्क्युरी जर एखादी प्रेशर अप्लाय होत आहे तर त्या मर्क्युरीचा जो बार आहे ना तो कमी जास्त होत असतो आणि म्हणून काय तर डेन्सिटी ऑफ कशाची तर मर्क्युरी. इथं H म्हणजे काय तर तो मर्क्युरीचा जो बार आहे त्याला काय म्हणू आपण हाईट ऑफ मर्क्युरी. हे काय तर हा आहे हाईट ऑफ मर्क्युरी. आणि जी म्हणजेच काय तर जी म्हणजे 9.8 एक्सटेन्शन ड्यू टू ग्रॅव्हिटी सर्वांना माहित आहे. राईट, तर हे बघा असे टर्म्स आहेत. आणि काय तर हा जो रो म्हणजे काय तर हा मीडियमची डेन्सिटी आहे. हे 3 फॉर्म्युले काय तर न्यूटनने दिले होते. सगळे व्हॅल्यूज पुट केल्यानंतर परत सांगतोय मी की फॉर्म्युले काही फार काही न्यूमरिकल याच्यावर विचारण्याची शक्यता फार कमी आहे. ठीक आहे, सगळे फॉर्म्युले याच्यामध्ये जर व्हॅल्यू जर पुट केल्यानंतर न्यूटनला काय मिळालं की स्पीड ऑफ साऊंड हा किती आहे 279.9 मीटर पर सेकंड ॲट NTP. NTP म्हणजेच काय नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. जो नॉर्मल काय असतो तर नॉर्मल टेम्परेचर प्रेशर असतो ना त्या म्हणजे अगदी नॉर्मल टेम्परेचर प्रेशर त्याचे एक स्टँडर्ड व्हॅल्यूज असतात. राईट, ते पण सुद्धा आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे, पण लक्षात घ्या आपल्याला कॉन्सेप्ट समजायचे. नेमकं न्यूटनने काय सांगितलं की वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे 279.9. राईट, हे एवढं असणार आहे ॲट NTP नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. पण नेमकं झालं काय तर बघा दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड अकॉर्डिंग टू न्यूटन्स फॉर्म्युला. हा तर न्यूटनचा फॉर्म्युलानुसार होता, पण बट द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ द वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस ॲज डिटरमाइंड अर्लियर बाय द नंबर ऑफ सायंटिस्ट इज किती आहे तर 332.
याच्या आधी न्यूटनच्या आधी बरेचसे असे सायंटिस्ट येऊन गेले ज्यांनी ॲक्च्युली एक्सपेरिमेंट केलं आणि हे शोधून काढलं की स्पीड ऑफ साऊंड नेमका किती आहे आणि हे त्यांना किती मिळाले तर 332 मीटर पर सेकंड मिळाले. यानी तर हा तर थेरॉटिकल काढलं होतं 279.9 याला रफली आपण 280 म्हणू. पण प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट केल्यानंतर एक्झॅक्टली व्हॅल्यू किती सापडल्या होत्या सायंटिस्ट लोकांना तर 332 मीटर पर सेकंड. आता विचार करा की हे 280 आणि 332 यात फरक तर भरपूर आहे, जवळपास 16-17% फरक पडतो येतं राईट. मग आता एवढा जर फरक जर पडत असेल तर मग अशा वेळेस ही जी व्हॅल्यू आहे ना किंवा हा जो फॉर्म्युला आहे हा चुकीचा आहे किंवा त्यांनी जे अज्युम केलं होतं की आयसोथर्मल कंडिशन आहे ते सुद्धा काय तर चुकीचं आहे राईट. मग आता याला करेक्ट करण्यासाठी न्यूटनला करेक्ट करण्यासाठी कोण आलं तर एक दुसरा सायंटिस्ट येणार आणि त्याचं नाव काय आहे तर बघा त्याचं नाव काय आहे तर तो आहे कोणतर लाप्लास. बघा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, ते थोडी जी व्हॅल्यू होती ना तेवढी लक्षात ठेवा राईट. आणि न्यूटनने काय कॉन्सेप्ट काय अज्युम केलं होतं ना ते सुद्धा लक्षात ठेवा. बाकी काही फार काही लक्षात ठेवायची गरज नाहीये राईट. आता बघा की न्यूटनला करेक्ट करण्यासाठी कोण आलं तर लाप्लास आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर लाप्लास करेक्शन म्हटलं जातं. त्यालाच म्हणायचं आहे लाप्लास करेक्शन. यांनी काय म्हटलं तर बघा आता न्यूटनसाठी जे मीडियम होतं किंवा जे कंडिशन होती ते आयसोथर्मल होती. यासाठी काय तर बघा द जनरेशन ऑफ कॉम्प्रेशन अँड रिफ्रॅक्शन आपण मगाशीच बघितलं किंवा मागच्या टॉपिकमध्ये ऑलरेडी डिस्कस केले की साऊंड म्हणजे नेमकं काय तर लॉन्जिट्युडल वेव्ह आहे जे कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन पासून तयार होतात राईट. कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन इज नॉट अ स्लो प्रोसेस. हे काही स्लो नाही आहे, खूप फास्ट आहे, खूप फास्ट आहे. बट रॅपिड प्रोसेस खूप फास्ट आहे. हीट इज प्रोड्यूस ड्युरिंग द कॉम्प्रेशन अँड लॉस ड्युरिंग द रेरिफॅक्शन. ज्यावेळेस कॉम्प्रेशन होत आहे त्यावेळेस काय होत आहे तर हीट प्रोड्यूस होत आहे, ज्यावेळेस रेरिफॅक्शन होत आहे त्यावेळेस काय होत आहे हीट निघून जात आहे. पण तरी पण सुद्धा बघा काय आहे हीट डज नॉट गेट सफिशियंट टाइम फॉर डिसिपेशन. तरी पण त्या सिस्टम मधून हीट बाहेर निघण्यासाठी वेळच मिळत नाही, ती एवढी फास्ट आहे. हीट जनरेट तर होत आहे पण हीट बाहेरच निघत नाहीये का कारण ती खूप फास्ट आहे आणि तेवढं टाइमच मिळत नाहीये की ती हीट बाहेर निघेल. आणि मग अशा प्रोसेसला काय म्हणतात बघा ड्यू टू धिस द टोटल हीट कंटेंट रिमेन्स काय असणार तर सिस्टम मध्ये काय असेल तर ते सेमच राहणार आहे. आणि अशा प्रोसेसला काय म्हटलं तर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हटलं जातं. त्यासाठी काय होती ती प्रोसेस न्यूटनसाठी होती आयसोथर्मल, ज्याच्यामध्ये टेम्परेचर सेम होता. बघा या दोघांमध्ये फरक काय परत आपण एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल घेऊ, एक्झाम्पल सोबत घेऊ. पण याच्यासाठी काय तर ते ॲडियाबॅटिक आहे. या दोघांमध्ये फरक काय तर लक्षात घ्या की आयसोथर्मलमध्ये नेमकं काय आहे की हीट एक्सचेंज होते जरी त्याचा टेम्परेचर जरी कॉन्स्टंट असला तरी पण काय होतं तर हीट म्हणजे काय तर ते मीडियम आणि जो सराउंडिंग आहे याच्यामध्ये हीट एक्सचेंज होत असतं त्याला आयसोथर्मल म्हटलं जातं. पण ॲडियाबॅटिकमध्ये नेमकं काय आहे तर हीट एक्सचेंज होत नाही. जसं या ठिकाणी आहे टेम्परेचर तर चेंज होत आहे पण हीट एक्सचेंज होत नाही आहे. मग अशाला काय म्हणतात तर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हटलं जातं राईट. आणि मग यांनी काय दिलं होतं तर बघा यांनी जो कॉन्सेप्ट दिला होता किंवा यांनी जो फॉर्म्युला मग त्याचाच जो फॉर्म्युला होता त्यालाच काय मॉडिफाय केलं तर बघा की V इज इक्वल टू अंडर रूट गॅमा इंटू पी डिवायडेड बाय रो. पी म्हणजे काय तर प्रेशर, रो म्हणजे काय तर डेन्सिटी आहे आणि गॅमा म्हणजे नेमकं काय तर याला काय म्हटलं तर ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं. याला काय म्हणतात तर ॲडियाबॅटिक रेशो म्हणतात. ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं किंवा याचा फॉर्म्युला काय गॅमाचा तर CP डिवायडेड बाय CV आहे. CP म्हणजेच काय तर स्पेसिफिक हीट ऑफ ॲट कॉन्स्टंट प्रेशर. CP म्हणजे काय तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि CV म्हणजे काय तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम राईट. याचाच रेशो म्हणजेच काय तर हा गॅमा आणि त्याला नाव काय आहे तर ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं. ठीक आहे, परत सांगतो की काय फार काही इम्पॉर्टंट नाही आहे राईट, फक्त कॉन्सेप्ट तेवढं लक्षात घ्या. नेक्स्ट बघा आता वेलॉसिटी काय निघालं की लाप्लास करेक्शननी या फॉर्म्युल्यानुसार ज्यावेळेस लाप्लासनी कॅल्क्युलेट केलं तर त्याला ॲक्च्युली किती मिळालं 2.3 मीटर पर सेकंड. आणि जसं मगाशी पण आपण डिस्कस केलं होतं की बरेच जे एक्सपेरिमेंट केले होते सायंटिस्टने त्यांना सुद्धा किती सापडलं होतं तर 332च सापडले होते राईट. 332च सापडले होते. मग अशा वेळेस आपल्याला काय म्हणता येईल की लाप्लासचा जो करेक्शन होता किंवा लाप्लासचा जो काही फंडा सांगितला होता, कॉन्सेप्ट सांगितला होता, तो काय म्हणता येईल आपल्याला तर तो बरोबर आहे राईट. आता बघा की हा फॉर्म्युला आता मग न्यूटनचा फॉर्म्युला तर काहीच कामाचा नाही आहे कारण तो चुकीचा होता. बरोबर काय तर हा लाप्लासचा फॉर्म्युला बरोबर आहे. इथं दिलं पण आहे बघा दिस व्हॅल्यू इज अ क्लोज ॲग्रीमेंट टू द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. क्लोज आहे, अगदी सिमिलरच आहे राईट. ॲज सीन अबोव द वेलॉसिटी डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. हे सगळे हे कशावर डिपेंड करत आहे की मीडियम नेमका कसा आहे, त्या मीडियमचं टेम्परेचर, प्रेशर आहे, ह्युमिडिटी काय आहे ना, या फॅक्टर्सवर काय तर वेलॉसिटी ऑफ साऊंड आहे ना तो डिपेंड करतो. आणि म्हणून आपण आता हे 3 फॅक्टर्स पुढे डिस्कस करणार आहोत. ते फार जास्त इम्पॉर्टंट आहे. आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, पुढे पण विचारल्या जाणार आहे. 3 फॅक्टर कोणते? एक आहे प्रेशर, दुसरा आहे टेम्परेचर, तिसरा आहे ह्युमिडिटी. या 3 फॅक्टरवर
आयोगाने एकदा प्रश्न विचारले, यापुढे पण विचारलं जाणार आहे आणि हे 3 फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, तर या वेलॉसिटी चेंज होण्यासाठी. काय तर बघा, पहिला जो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द स्पीड ऑफ साऊंड, पहिला फॅक्टर काय, इफेक्ट ऑफ प्रेशर. काय आहे तर इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड. हा फॉर्म्युला बघा लाप्लासने दिला होता. आता यामध्ये काय केलंय मी, तर या डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी म्हणजे काय तर बेसिकली मास अपॉन व्हॉल्यूम, त्यामुळे या डेन्सिटी जागी मास अपॉन व्हॉल्यूम लिहिलं. हा व्ही फक्त आता वर घेऊन जातोय, त्यामुळे काय मिळालं, गॅमा पी इंटू व्ही डिवायडेड बाय एम. आता मला सांगा हा जो पी इंटू व्ही म्हणजेच काय तर बघा, पी इंटू व्ही तुम्हाला एक माहीत असेल, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर पी व्ही हा काय असतो तर कॉन्स्टंट असतो. कशानुसार, बॉइल्स लॉ नुसार. आता बॉइल्स लॉ काय आहे, चार्ल्स लॉ काय आहे, ॲव्होगाड्रो लॉ काय आहे, याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. गॅस लॉ चेक करा, जे प्लेलिस्ट सांगितलं मी तुम्हाला आकार कॉन्सेप्ट टॉक, त्याच्यामध्ये गॅस लॉचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 लॉज सांगितलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली डिटेल विथ डायग्राम सगळे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला बॉइल्स लॉ पण मिळेल की नेमकं काय बघा, की ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, बॉइल्स लॉ नुसार काय आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, जर टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर अशा वेळेस काय असतं, पी व्ही सुद्धा काय असतो तर कॉन्स्टंट असतो. पी व्ही काय असतो तर कॉन्स्टंट असतो. आणि याच्यामुळे काय असणार तर बघा, एम अँड गॅमा आर कॉन्स्टंट, आणि यामुळे काय होणार तर व्ही जो आहे ना तो काय असेल तर कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच काय की जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आपण काय शिकतोय की प्रेशरचा फरक कसा पडतोय स्पीड ऑफ साऊंडवर. तर बघा, जर टेम्परेचर जर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर जर बदलत असेल तर अशा वेळेस याच्यावर काहीच फरक पडत नाही, बरोबर ना. तोच इथं लिहिले बघा की देअरफॉर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर चेंज इन प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड, की प्रेशरचा काहीही फरक पडत नाही स्पीड ऑफ साऊंडवर किंवा वेलॉसिटी ऑफ साऊंडवर. कधी, ज्या वेळेस टेम्परेचर हा कॉन्स्टंट आहे, ज्या वेळेस टेम्परेचर हा कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर बदलला तर स्पीड ऑफ साऊंड बदलणार आहे, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेणार आहोतच. पण जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि जर अशा वेळेस जर प्रेशर जर बदलला तर अशा वेळेस स्पीड ऑफ साऊंडवर काही फरक पडणार नाही आहे. हा कॉन्सेप्ट मुख्यतः लक्षात ठेवायचा. ठीक आहे, हा बघा, हा झाला पहिला की इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. दुसरा काय आहे तर बघा की इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता जर सांगितलं मी तुम्हाला की जर टेम्परेचर बदलला तर नेमकं काय होणार, की इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. बघा तोच फॉर्म्युला आहे, परत मॉडिफाय केलं मी. हा पण घेतला होता की या रोच्या जागी एम बाय व्ही ठेवलं होतं, राईट. व्ही वर गेला तर पी व्ही, राईट. आणि काय आहे तर एक आयडियल गॅस इक्वेशन आहे. मग अशी जर सांगितलं मी तुम्हाला की गॅस लॉचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. काय आहे आयडियल गॅस इक्वेशन, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग आता मला सांगा, या पी व्हीच्या जागी मी एन आर टी ठेवलंय, पीव्हीच्या जागी काय ठेवलंय तर एनआरटी ठेवलंय. काय भेटत आहे मला बघा, इकडे वेलॉसिटी आहे, हे सगळे जर पॅरामीटर जर कॉन्स्टंट असेल तर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट काय येणार तर टी येणार आहे. अंडर रूट काय येईल तर टी येईल. याचा अर्थ काय तर बघा की टेम्परेचर आणि वेलॉसिटी या दोघांमध्ये काय फरक मिळत आहे, मला काय रिलेशन मिळत आहे की वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. काय मिळत आहे, स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे दिस इक्वेशन शोज दॅट स्पीड ऑफ साऊंड in air is directly proportional to the square root of the temperature. बघा, हा एवढा इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल असुद्धा म्हणता येईल की टेम्परेचर बघा ना डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहे. टेम्परेचर वाढला तर वेलॉसिटी पण वाढेल, पण तो एक्झॅक्टली डायरेक्टली आहे किंवा लिनियर आहे असं म्हणता येणार नाही. लिनियर आहे असं म्हणता येणार नाही आहे. ठीक आहे, टेम्परेचर वाढला तर वेलॉसिटी पण वाढेल, टेम्परेचर कमी झाला तर वेलॉसिटी पण काय होणार तर कमी होणार आहे, राईट. आणि त्यासोबतच अजून एक इक्वेशन किंवा अजून एक फॉर्म्युला हा शाळेच्या पुस्तकामध्येच 11व्या वर्गामध्येच दिलेला आहे की वेलॉसिटी इज काय तर ऑलमोस्ट इक्वल टू व्ही नॉट. व्ही नॉट म्हणजे काय तर वेलॉसिटी ॲट 0 डिग्री सेल्सिअस. व्ही नॉट म्हणजे काय तर वेलॉसिटी ॲट 0 डिग्री सेल्सिअस प्लस 0.61 इंटू टी, राईट. टी म्हणजे काय तर टेम्परेचर, बरोबर. या फॉर्म्युल्यानुसार काय काढता येईल आपल्याला की एखादी जर आपल्याला टेम्परेचर दिलंय त्या टेम्परेचरला नेमकी वेलॉसिटी काय असेल ना ते आपल्याला काहीतरी इथून काढता येईल. व्ही नॉटची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ते 332 आहे म्हणून. 0 डिग्री सेल्सिअसला वेलॉसिटी किती आहे तर 332 आहे. फक्त इथं काय तर मग इथं 332 ठेवायचे आणि इथं टेम्परेचर ठेवा, बरोबर. लगेच काय तर तुम्हाला आन्सर मिळेल, बरोबर. आणि म्हणून बघा या फॉर्म्युल्यानुसार या इक्वेशननुसार काय मिळत आहे की फॉर 1 डिग्री सेल्सिअस राईज, 1 डिग्री सेल्सिअस जसाही वाढला इन टेम्परेचर वेलॉसिटी इंक्रीजेस बाय 0.61. जसा हा वाढेल टेम्परेचर वाढेल वेलॉसिटी कितीने वाढणार आहे तर 0.61 मीटर पर सेकंड. हेन्स फॉर स्मॉल व्हेरिएशन इन टेम्परेचर
कशासाठी तर 50 डिग्री. बघा आता हा जो फॉर्म्युला आहे कशासाठी आहे तर 50 डिग्री पेक्षा जर कमी असेल तरच हा अप्लाय करायचा आहे. राईट. द स्पीड ऑफ साऊंड चेंजेस लिनियरली विथ टेम्परेचर. काय असणार तर लिनियर चेंज होणार आहे, पण इथं आपल्या लक्षात येते की हा लिनियर चेंज होत नाहीये म्हणून. बरोबर. त्यामुळे हा फॉर्म्युला कशासाठी आहे तर हा 50 डिग्री पेक्षा जर कमी असेल त्यासाठी काय तर हा यूज करायचा आहे, बाकीसाठी मग यूज करायचा नाहीये. राईट. तर हा एक मुख्यतः लक्षात ठेवा. आणि इथं युनिट काय तर बघा 0.61 मीटर पर सेकंद. 0.61 मीटर पर सेकंद यानी बदलणार आहे. 1 डिग्रीचा जर टेम्परेचर बदलला वेलॉसिटीने कितीने बदलेल 0.61. यावरच आयोगाने यावर्षी प्रश्न विचारलेला आहे. आपण प्रश्न घेऊ लगेच डिस्कस करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल. नेक्स्ट काय तर बघा इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन वेलॉसिटी. ह्युमिडिटीचा कसा फरक पडत आहे. आता या ठिकाणी मला क्लिअरली दिसत आहे की या वेलॉसिटीचा रिलेशन या डेन्सिटी सोबत काय आहे तर अंडर इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी आहे. याचा अर्थ काय की डेन्सिटी वाढली वेलॉसिटी कमी होणार, डेन्सिटी वाढली वेलॉसिटी कमी होईल, डेन्सिटी कमी करा वेलॉसिटी काय होणार तर वेलॉसिटी वाढणार आहे. मग अशा वेळेस काय असणार तर बघा की आता डेन्सिटी कोणाची जास्त असते. ह्युमिडिटीचा कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय, आता जॉग्राफीचा कॉन्सेप्ट आहे तिथून तुम्ही तो क्लिअर करा. ठीक आहे. बेसिकली ह्युमिडिटी म्हणजे काय की हवेमध्ये पाण्याचे पार्टिकल्स किती जास्त आहेत, पाण्याचे पार्टिकल्स किती जास्त आहेत आणि कोणाची डेन्सिटी जास्त असते कोणाची कमी असते. तर बघा मॉइस्ट एअर इज ऑलवेज लेस डेन्स दॅन द ड्राय एअर. काय असणार मॉइस्ट एअर म्हणजे ज्यामध्ये पाण्याचे पार्टिकल जास्त आहेत. राईट. त्यामध्ये काय असणार मॉइस्ट एअर इज लेस डेन्स दॅन द ड्राय एअर. ड्राय एअर मध्ये काय असणार ती डेन्सिटी जास्त असते. याचा अर्थ काय तर बघा मॉइस्ट एअर लेस डेन्स आहे. बरोबर. म्हणजे मॉइस्ट डेन्सची डेन्सिटी कमी झाली त्यामुळे मॉइस्ट एअर मध्ये काय असणार तर वेलॉसिटी आहे ही वाढणार आहे. मॉइस्ट एअर मध्ये वेलॉसिटी काय असेल तर ती वाढणार आहे. त्याच पद्धतीने जर मग ड्राय एअर असेल तर काय असणार डेन्सिटी वाढेल तर काय असणार तर हे कमी असणार आहे. तेच पुढे दिले. दस द स्पीड ऑफ साऊंड इन मॉइस्ट एअर इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर आहे. स्पीड इंक्रीजेस विथ द इंक्रीज इन द मॉइस्टनेस इन द एअर. राईट. जशी मॉइस्टनेस वाढणार आहे तसं काय असेल तर स्पीड पण काय होणार तर वाढणार आहे. बघा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण मी परत सांगतोय तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घेतलं तर तुम्हाला काही जे प्रश्न आहेत ना तरच ते अटेम्प्ट करता येतील. जसं मगाशी एक प्रश्न तुम्हाला बोर्डवर दाखवला होता मी की दाट धुके असताना वगैरे शिटी वगैरे आघाडी शिटी वगैरे येते. राईट. ते कॉन्सेप्ट ना ॲक्च्युली अप्लिकेशन बेस्ड आहे, त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट फार चांगलं क्लिअर असतं गरजेचं आहे. राईट. तर हे लक्षात घ्या. बघा आपण तिन्ही पण फॅक्टर डिस्कस केलेत. कोणकोणते की एक होतं काय तर पहिला जसा प्रेशर होता की कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर प्रेशरचा काही फरक पडत नाही. राईट. दुसरा होता काय तर टेम्परेचर होता. टेम्परेचरचा रिलेशन काय होता की V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर असणार. म्हणजे टेम्परेचर वाढला तर वेलॉसिटी सुद्धा काय तर वाढणार आहे. बरोबर. आणि अजून एक फॉर्म्युला दिला होता तुम्हाला की प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअससाठी 0.61 मीटर पर सेकंडने वेलॉसिटी काय होणार तर वाढणार आहे. आणि तिसरा काय तर ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय की जशी मॉइस्टनेस वाढत जाणार आहे तसं काय असेल तर स्पीड सुद्धा काय असणार तर वाढत जाणार आहे. नेक्स्ट काय तर बघा आता फॉर्म्युला प्रश्न घेऊ आपण. काय आहे दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. बघा ज्यावेळेस दाट धुके आहे यावेळेस काय तर मॉइश्चर आहे ना, मॉइश्चर हा हवेमध्ये जास्त आहे. काय तर मॉइश्चर हा हवेमध्ये जास्त आहे. किंवा रात्रीचा पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की रात्री आवाज हा जास्त लवकर ऐकू येतो किंवा क्लिअर ऐकू येतो. रिझन काय की त्यावेळेस काय असणार तर मॉइश्चर आहे हा जास्त ऐकू येतो. हिवाळ्यात काय तर लवकर ऐकू येणार आहे का कारण मॉइश्चर आहे तो जास्त असणार आहे. आणि म्हणून काय असेल तर हा बरोबर आहे का कारण मॉइश्चर जास्त आहे त्यामुळे काय तर आगगाडीची शिटी काय होणार तर स्पष्टपणे ऐकू येणार आहे. राईट. ध्वनीचा बघा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आता शेवटचा पॉईंट बघितला होता आपण की ह्युमिडिटी वाढली तर स्पीड पण काय तर वाढणार आहे. ह्युमिडिटी वाढली स्पीड वाढणार आहे आणि म्हणून काय तर समानुपाती आहे. हा सुद्धा काय तर पर्याय बरोबर आहे. आता काय विचारलं आपल्याला सत्य विचारलंय. अ आणि बी दोन्ही पण काय तर दोन्ही बरोबर आहेत. पहिला पर्याय काय असणार तर तो बरोबर आहे. राईट. इंग्लिशमध्ये हाच प्रश्न आहे. नेक्स्ट काय तर बघा तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग रिकामी जागा सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. आताच 2 स्लाइड आधीच्या याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली लिहून दिले आणि फॉर्म्युला पण सांगितले की प्रत्येक 1 डिग्रीसाठी कितीने वाढत आहे 0.61. इथं युनिट फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की मीटर पर सेकंदने वाढत आहे. बरोबर. इथं आपल्याला काय विचारलंय सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे. इथं लगेच अंदाजून गोडी मारू नका. 0.61 मार्क करायचं नाही आहे, याला तुम्हाला सेंटीमीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यामुळे काय येणार तर 0.61 आणि 100ने गुणाकार केलं तर हा सेंटीमीटर पर सेकंद होईल आणि म्हणून काय येणार तर 61 सेंटीमीटर पर
सेकंड आन्सर येणार आहे. आन्सर काय येणार तर याचा तिसरा पर्याय येईल. तर हे बघा की हे थोडंसं तुम्हाला भान ठेवायचं आहे ज्यावेळेस पण तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करतायत किंवा असे जर काही प्रश्न सॉल्व्ह करत आहात तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना युनिटकडे फार जास्त लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला आजचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो लक्षात आला असेल. तिन्ही पण फॅक्टर्स हे चांगले समजले असतील. ठीक आहे. आणि अप्लिकेशन मुख्यतः एक लक्षात ठेवा की यावर अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारण्याची शक्यता हे जास्त आहे. अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय की जस्ट याचा आधीचा जो प्रश्न होता ना की रात्री दाट धुकी असताना शिट्टी क्लिअरली ऐकू येते असे प्रश्न विचारण्याची शक्यता काय तर हे जास्त आहे. आणि पुढे पण अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनच जास्त विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. कारण हाच आता आयोगाचा पॅटर्न बदलत आहे. तुम्हाला कॉन्सेप्ट समजलाय की नाही हे त्यावरूनच कळणार आहे. तुम्हाला फक्त रट्टा मारून होणार नाहीये. राईट. आणि हाच उद्देश समोर ठेवून आपण आता ही एक सिरीज चालू केलेली आहे. अशी अपेक्षा ठेवतोय की तुम्हाला हे चांगले टॉपिक समजत असतील आणि याची मदत तुम्हाला नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. ठीक आहे. तर असेच जर कंटिन्यू व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आकार फाउंडेशनचा यूट्यूब चॅनल आहे तो जॉईन करायला तो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत सांगतोय की जर सायन्सचे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील सर्व व्हिडिओज बघायचे असेल तर आकार कॉन्सेप्ट टॉक म्हणून प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी मी काही व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत आणि पुढे अजून काही व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. आणि आकार फाउंडेशनचा जो टेलिग्राम चॅनल आहे आकार UPSC आणि UPSC MPSC त्याला सुद्धा जॉईन करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला फ्री कंटेंट हा रेग्युलरली मिळत राहील. तर आज आपण इथंच थांबूया आणि पुढेच असा एक व्हिडिओ घेऊन येऊ ज्यामध्ये एखादी कॉन्सेप्ट आहे एखादी टॉपिक आहे तो चांगला डिस्कस करू आणि त्याच्यासोबत त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा डिस्कस करू. थँक्यू व्हेरी मच.